पालवी बाळा, आज किती छान योग जुळून आलाय बघ। काल तुझा या घरातला पहिला दिवस आणि आजच तुला गोड पदार्थ बनवण्याचा योग जुळून आलाय। गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पासाठी मोदक बनवायचे आज तुला। जा मोदक घेऊन ये। हो आणतेच। आजोबा, आता मामी मोदक बनवणार, मी खूप खाणार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। झाले का ग मोदक? हो सुरेख केलेत हा। अगो बाई, त्या पंचामृतात मी साखर घालायचीच विसरले बघ। तेवढी घालून येतेस का ग? बरं, पण हे मोदक मी आहे ना ग, मी डब्यात घालून ठेवते व्यवस्थित। सुनेने केलेला हा हलगर्जीपणा गोमुखच काय, पण आई बाबा सुद्धा सहन करू शकणार नाही। पालवी, काय होणार आहे बाई तुझं? पहिल्याच दिवशी सगळ्यांचा राग ओढवून घेणार बाई तू। बिचारी पालवी। स्वामी, तुमच्यासाठी मोदक आणलेत। ताईंनी मोदक झाकून ठेवले। आजोबा, मामीने मोदक आणले। हे असं कसं झालं? गोमुखा, बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखव। आता काही खरं नाही माझं, सगळं संपलंय। आता मज्जा येणार। स्वामी, आपल्याला विनंती करतो, आपण मोदक ग्रहण करावे। शिव शंकर शंभो। बघा, मामीने मोदक किती छान बनवलेत। थाळीत तर पिठाचे गोळे होते, मग
मग हे मोदक कुठून आले? स्वामींनी वाचवलं मला. हे कसं शक्य आहे? मी स्वतः ठेवले होते पिठाचे गोळे, पण हे मोदक कुठून आले? मग हिने बदलले की काय? मी तर माझ्या हाताने मोदक बनवलेले स्वामी. मग त्याचे पिठाचे गोळे कसे झाले स्वामी? शिव शंकर शंभो. हे कसं शक्य आहे? मी स्वतः त्या थाळीमध्ये पिठाचे गोळे ठेवले होते. त्या डब्यात पाहते, त्यात मोदक नक्की असणार. यातले मोदक थाळीत कसे? मी तर डब्यात ठेवले होते. त्या पालवीने तर नाही ना बदलले? काळजी करू नकोस, तुझे मोदक पोहोचले आमच्यापर्यंत. आणि हे पिठाचे गोळे तुमच्या करता नव्हते, हे जिच्या करता होते तिच्यापर्यंत पोहोचले. उगाच इतर कोणाच्या रागापायी देवाला वेठीशी धरू नये. तुम्ही देवाला जे देणार तेच तुमच्याकडे परत येणार. आजोबा, आता मी मोदक सगळ्यांना देणार. आई, हा घे मोदक. आजोबा, आता हे सगळेच मोदक मी एकटा संपवणार. बर, सगळे संपव. अरे, हा पिठाचा गोळा का दिलायस मला? अगं, असं काय बोलतेस? आमच्या हातावर मोदक ठेवलाय आणि तुझ्याही हातावर मोदकच ठेवलाय की? अगं नाही ग, हा पिठाचाच गोळा आहे. मला जसा भास झाला तसा भास यांनाही होतोय. पण हे असं का घडतंय? देव हे काय दाखवतोय आणि का? हे घे. असं म्हणतात की कुणी आपल्याला काही दिलं तर रिकामी थाळी परत करू नये. बोला, काय हवंय तुम्हाला? स्वामी, आम्ही गणपतीचे भक्त आहोत. आम्ही असं ऐकलंय, साक्षात गणपती आपल्या भेटीला येतो. आमची एकच विनंती आहे, आम्हालाही गणपती बाप्पाचं दर्शन घडवा. पण स्वामी, आम्हाला सांगा, गणपती नेमका कुठल्या दिवशी येतो, कुठल्या वेळी येतो? म्हणजे आम्हाला सांगा, त्यावेळी आम्ही येऊ. स्वामी, ते कोणत्या दिवशी येतात त्याचा दिवस तर निश्चित असेल ना? तो दिवस सांगा, आम्ही पूर्ण दिवस इथेच राहू स्वामी. अरे, तो त्याच्या इच्छेप्रमाणे येतो. स्वामी, मी आलोच. स्वामी, गणपती तुमच्याकडे आला की तुम्ही त्याला घेऊन आमच्याकडे या. अरे, तुझ्या घराचा पत्ता दे, हा नको. हा माझ्याच घराचा पत्ता दिलाय. अरे, तुझ्या घराचा पत्ता म्हणजे जिथे तुझा देह राहतो तो.
हा नाही, गणपती तुला भेटायला येईल, तुझ्या घराला किंवा देहाला नाही. भाऊ, स्वतःचा पत्ता म्हणजे तुमच्या आत्म्याचा पत्ता. ज्याला आत्मसाक्षात्कार होतो त्यालाच देवाचं दर्शन होतं. अरे घरात गणपती बसवलाय ना, मग ती काय फक्त मूर्ती आहे? अरे मनाच्या डोळ्यांनी बघा, आत्म्याने परमात्म्याकडे बघा, आणि मग तुम्हाला साक्षात गणपतीचं दर्शन होईल. अरे स्वतःला गणपतीचे भक्त बनवता, आणि इतकी साधी गोष्ट कळत नाही ना तुम्हाला ना त्या गोमुखला. चल. शिव शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गोपाळ दादा, अहो उकळत्या पाण्याने माईंचा हात भाजलाय. काय